सर्वांना जय विजय महाराष्ट्र. मागच्या एप्रिलमध्ये आणि मेमधील महासभेच्या वेळेस महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने महासभेबद्दल बाबत आक्षेप निर्माण केले होते की संविधानिक महासभा आहे की असंविधानिक महासभा आहे. कारण जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या, फेब्रुवारीमध्ये महापौर बसले, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महासभा गठीत होऊन 4 महिने झाले. महापौर प्रस्थापित झाले, उपमहापौर प्रस्थापित झाले, गटनेता सभागृहनेता प्रस्थापित झाले, विरोधी पक्षनेतेपदी गटनेतेपदी त्या पक्षाचे प्रस्थापित झाले. परंतु संविधान, घटना आणि लोकशाही या कायद्याच्या मूल्यामध्ये महासभा होत नाही. याचा अर्थ महासभा असंविधानिक आहे. माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्या स्वतःच्या स्वाक्षराने GR आहेत. स्वीकृत सदस्य कधी गठीत करणार, स्वीकृत सदस्य कधी निवड करणार आणि स्टँडिंग कमिटी कधी गठीत करणार. त्यामुळे ही संपूर्ण महासभा असंविधानिक आहे. पुन्हा एकदा म्हणेन, वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या. सार्वभौम महासभेला सर्व अधिकार, सर्वच गोष्टी ते देता येत नाही. संविधानिक गोष्टीच्या घटनेच्या तरतुदी, संविधानिक घटनेच्या तरतुदीमध्ये लोकशाहीमध्ये महापौर उपमहापौर जशी असतात, महासभा जशी असते, तसं स्थायी समिती हा भाग दिलेला आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या आर्थिक घडामोडी याचं विश्लेषण होतं, ठराव होतात, मंजुऱ्या होतात आणि महासभेच्या स्तरावरती एवढ्या मोठ्या 131 पातळीच्या नगरसेवकांनी प्रत्येक प्रस्तावाची चर्चा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक प्रस्तावाची चर्चा होऊ शकत नाही. आता मागच्या महासभेमध्ये, त्याच्या मागच्या महासभेमध्ये जे 300, 250 असे काही प्रस्ताव आले, मंजूर. त्यामुळे प्रत्येक प्रस्तावाचं चर्चा होणे आवश्यकता आहे. कारण टॅक्सपेअर नागरिक आहेत, त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे हे मुद्दे नगरसेवकच महासभेत उचलतात. त्याच्यामुळे प्रत्येक प्रस्तावाची चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे ही संपूर्ण अधिकार महासभेला प्राप्त होऊ शकत नाही. केले तर अशा प्रकारचं होतं, सगळे प्रस्ताव मंजूर. म्हणून स्थायी समिती गठीत व्हायला पाहिजे. स्थायी समिती सदस्य हे तांत्रिक बाब असले पाहिजे. ही तांत्रिक बाब नसल्यामुळे सगळे प्रस्ताव असे मंजूर केले जातात. त्यामुळे विषय चर्चेत होत नाही. जर स्थायी समिती झाली तर स्थायी समिती लेवलला हे प्रस्ताव चर्चा होते. त्यामुळे मी पुन्हा एकदा उद्या महासभेच्या निषेध म्हणून महानगरपालिकेच्या गेटसमोर बसणार आहे. फ्लेक्स लावून निषेध म्हणून बसणार आहे आणि काळी रिबीन लावून. त्यामुळे मित्रपक्षांना सांगतो, काळी रिबीन लावा, निषेध नोंदवा. विरोधी पक्षांना सांगतो, काळी रिबीन लावा, निषेध नोंदवा. असे घटनाबाह्य जर महासभा चालत असेल तर त्याचा निषेध आहे. हा संविधानाचा अपमान आहे, घटनेचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे. जसं विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही, संसद अधिवेशन, विधानसभा, विधान परिषदेचे अधिवेशन हे संविधान आणि घटनेवरती चालतात. त्यामुळे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नसल्यामुळे तसं काही महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये ठाण्यातलं महानगरपालिकेचं महासभा अशा प्रकारे चालवायची आहे का? त्यामुळे कुठेतरी हा संविधानाचा अपमान आहे, घटनेचा अपमान आहे आणि त्याचा निषेध हा जरूर आपण नागरिक आणि लोकप्रतिनिधी नोंदवायला पाहिजे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.